अशी का बघतेस? मी कशी दिसते? आजू तू? अगं मी तर तुला ओळखूच शिकले नाही. मला वाटलं साक्षात रुक्मानीच प्रकट झाली का काय. किती गोड दिसायला माझं पिल्लू. आजी, आज आषाढी एकादशी आहे ना, तर त्याच्याबद्दल काय माहिती सांग ना ग. म्हणजे मी शाळेत सांगेन. मम्मीला तर काहीच येत नाही. ती तर नुसतं उलटच बोलायच्या कामाची आहे. आजी, मग तुला येतं तर सांग ना ग. मग शाळा शिकल्या नाही तर काय झालं? सगळं येतंय मला. ये इथं बस, सांगते तुला. ऐक, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीला संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत सावता, संत एकनाथ, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत मुक्ताबाई यांसारख्या संत परंपरांचा महान वारसा मिळाला आहे. सगळ्यांमध्ये विठ्ठल आहे, म्हणजे सगळे सारखेच आहे अशी समानतेची भावना संतांनी लोकांच्या मनामध्ये भरवली. या सर्व संतांचे पावघ्या महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरपूरची विठू माऊली. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्ष देणारी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी होय. ही एकादशी महाएकादशी या नावाने सुद्धा ओळखली जाते. या एकादशीला महाराष्ट्रातील लाखो भाविक वारकरी वारीमध्ये चालत पंढरपूरकडे जातात. म्हणून ही एकादशी खूप महत्त्वाची आहे. पण माझं म्हणणं हे आहे की श्रद्धा करा तुम्ही, पण अंधश्रद्धा नका करू. आजी, तू तर खूपच हुशार आहेस ग. बरं चल आजी, मी येते. सांभाळून जा ग. तुम्ही अशी का बघतायत? तुम्हाला पण आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.